नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक साप्ताहिक विवेक आयोजित या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये मला दिलेल्या संधीबद्दल या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेचे अगत्यशील आयोजक साप्ताहिक विवेक यांचे मनापासून आभार मानतो. तसंच या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेतले माझे 2 सहकारी वक्ते पार्थ बावस्कर आणि तीर्थरूप अरविंदराव गोखले सर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर हा विषय मांडायला या व्याख्यानमालेमध्ये मला मिळतोय, याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो. कालच जसं पार्थ बावस्करांनी त्यांच्या विवेचनामध्ये सांगितलं की एकंदरीतच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा ही व्यक्ती ही आपण सर्वंकषतेनं जाणून घेण्याच्या ऐवजी त्याला एका विशिष्ट चौकटीमध्ये बसवायला फार उत्सुक असतो. खरं म्हणजे ते आपल्या सोयीचं असतं की ते आपल्या सवयीचं असतं हा एक वेगळाच मुद्दा आहे. कोणाची तरी सोय पाहून आपल्याला तशी सवय लावली जाते का, हा तर त्याच्याही पुढचा विषय असू शकतो. ही गोष्ट पूर्णपणाने वेगळी. आजपर्यंत आपल्याला इतिहासाच्या पुस्तकातून विशेषतः शाळेमध्ये जेव्हा लोकमान्य टिळक या विषयाशी किंवा व्यक्तिमत्वाशी आपली ओळख केली जाते ती होता होई तो शेंगांची टरफल 3 प्रकारे लिहिलेला शब्द, मंडालेचा तुरुंगवास, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार हक्क आणि मग गीता रहस्य अशा पुरेसं मर्यादित केलं जातं. आणि मग अगदीच विचार करायचा वेळ झाला तर काही एका विशिष्ट काळा पुरेसं, विशिष्ट जाती पुरेसं, विशिष्ट भूभागा पुरेसं त्यांचं व्यक्तिमत्व मर्यादित होतं असा विचार केला जातो. परंतु सध्या सुरू असलेल्या लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्तानं साधारणपणे ज्या गोष्टींचा विचार आपण केला जात नाही, लोकमान्य टिळकांच्या ज्या विविध पैलूंचा विचार केला जात नाही, अशा पैलूंचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातनं साप्ताहिक विवेकनं पुढाकार घेऊन ही जी 3 दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा साप्ताहिक विवेकचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे त्यानुसार आजचा माझा विषय आहे लोकमान्य टिळकांचे अर्थविषयक विचार किंवा अर्थकारणी लोकमान्य. साधारणपणे या विषयावरती बोलायचं झालं तर कमीत कमी 3 ते 4 तासांचा अवधी लागेल, परंतु इतका वेळ आज मी साहजिक बोलणार नाही. दिलेला जो 60 मिनिटांचा वेळ आहे त्याच्यापेक्षा 1 सेकंदही जास्त मी घेणार नाही याची मी तुम्हाला सुरुवातीलाच ग्वाही देतो. कारण अगदी आत्ता रिटायर झालो असलो तरी जवळजवळ माझी 40 वर्षाची कारकीर्द ही भांडवल बाजाराशी आणि कॅपिटल मार्केटशी निगडीत आहे आणि एकंदरीतच टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्यामुळे हा सोयीचा आणि सवयीचा दोन्ही दृष्ट्या झालेला भाग आहे. गमतीचा विषय अशासाठी नाही की एकंदरीतच भारतीय राजकारण्यांच्या बाबतीत जी गोष्ट नवलाईची ठरते ती लोकमान्यांबद्दल नवलाईची नाही, आणि ते म्हणजे लोकमान्य टिळकांचा एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र आणि अगदी शेअर बाजाराशी सुद्धा असलेला अत्यंत जवळचा आणि निकटचा संबंध. आणि त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स हा आहे. हा मुद्दा मी माझ्या नंतरच्या विवेचनामध्ये घेईनच. सांगण्याचा मुद्दा आत्ता तरी इतकाच आहे की टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. ज्या वेळेला मी असं म्हटलं की लोकमान्य टिळकांचे अर्थविषयक विचार मी तुमच्यासमोर मांडेन तर एकंदरीतच त्या काळामधलं जे आपलं अर्थकारण होतं त्याची तर सांगड त्याच्याशी घालावी लागेलच. पण लोकमान्य टिळकांच्या अर्थकारणाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला प्रकर्षानं जाणवणारी एक गोष्ट अशी आहे की साहजिक त्यावेळच्या परिस्थितीनुसार आणि टिळकांच्या स्वभावानुसार स्वातंत्र्य प्राप्ती हा जरूर महत्त्वाचा उद्देश होता. परंतु जसं चिरोल खटल्यामध्ये त्या चिरोलचे वकील एडवर्ड कार्सननी जसं म्हटलंय की लोकमान्य टिळक ही व्यक्ती अशी आहे की ज्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी कोणतंही क्षेत्र वर्जट केलं नाही, कोणतंही क्षेत्र शिल्लक ठेवलं नाही. अगदी साहित्य, संस्कृती, संगीत इथपासून अर्थकारण, समाजकारण आणि साहजिक राजकारण याच्यापर्यंत पोचलेला हा मनुष्य आहे. म्हणजे एकंदरीतच आपण स्वकीयांनी जरी टिळकांवरती अन्याय केलेला असला तरी सुद्धा परकीयांनी टिळकांचं केलेलं जे मूल्यांकन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात येते की लोकमान्य टिळकांच्या अर्थकारणाविषयी, लोकमान्य टिळकांच्या समाजकारणाविषयी आपण भारतीयांनी टिळकांबद्दल जितकं लिहिलं नाही किंवा विचार केलेला नाही तितका परकीयांनी केलाय. कदाचित नंतरच्या एखाद्या व्याख्यानमालेमध्ये परकीयांच्या दृष्टिकोनातून किंवा परकीयांच्या शब्दातून लोकमान्य असाही विषय घेता येईल, पण हा आजचा विषय नाही.
लोकमान्यांचा अर्थकारण किंवा लोकमान्यांचे आर्थिक विचार असा विचार करत असताना एक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की मी मगाशी म्हटलं तसं त्यावेळच्या कालमानानुसार अत्यंत साहजिक राजकीय स्वातंत्र्य प्राप्ती हे टिळकांचं सार्वजनिक ध्येय होतं, सार्वत्रिक ध्येय होतं. परंतु त्या काळातही अर्थकारणाचा उपयोग करत असताना केवळ स्वातंत्र्यपूर्व काळाचा किंवा परतंत्र देशाच्या अर्थकारणापुरेसा मर्यादित विचार लोकमान्य टिळकांनी केलेला नाही. लोकमान्य टिळकांचे विचार हे आज न उद्या माझा देश स्वतंत्र झाल्यानंतरच्याही राजकारणाला उपयोगी पडतील अशा दृष्टिकोनातून आणि अशा अर्थातून केलेला विचार हे लोकमान्य टिळकांच्या आर्थिक विचाराचं सगळ्यात महत्वाचं साधन आणि वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य अधोरेखित व्हावं म्हणूनच सुरुवातीला मी हा मुद्दा घेतलाय. आणि एकंदरीतच माझ्या आजच्या तासभराच्या विवेचनामध्ये जेव्हा जेव्हा मी लोकमान्यांचे विविध पैलू अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मांडेन त्या वेळेला होता होईतो त्याची टिळकांच्या काळातला रेलेव्हन्स किंवा संदर्भ आणि आजच्या काळातला रेलेव्हन्स किंवा संदर्भ असा मांडण्याचा माझा मनापासून प्रयोग किंवा प्रकार राहील. आज आपण राजकारणाला प्रोफेशन असं म्हणतो. व्यवसाय असं मी मुद्दामून शब्द वापरला नाही, कारण मराठीमध्ये व्यवसाय या शब्दाला फार काही नकारात्मक छटा आहेत आणि मला त्यातली कोणतीही छटा अभिप्रेत नाही. पण तशा अर्थाने जर विचार करायचा झाला तर पूर्ण वेळ राजकारण करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. पण इथे हा वाक्याचा पूर्वार्ध आहे, इथे वाक्य संपत नाही. पूर्ण वेळ राजकारण करणारा पहिला भारतीय नेता लोकमान्य टिळक हे जितकं सत्य आहे तितकंच असं असूनही राजकारणावरती चरितार्थासाठी अवलंबून नसणारा नेता असेही लोकमान्य टिळक आहेत. आणि अगदी आज मितीला सुद्धा अशा पद्धतीची उदाहरणं आपल्या आजच्या देशातही 73 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही अत्यंत मर्यादित संख्येने येथे लक्षात घेतलं तर टिळकांनी अर्थकारण केवळ लोकांना सांगितलं असं नाही, तर टिळकांनी ते अर्थकारण स्वतः अंगीकारलं हा त्याचा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. साहजिकच आज टिळकांच्या अर्थार्जनाची साधनं कुठची होती हा विषय घ्यायचं काही कारण नाही, परंतु हा पैलू टिळकांच्या आर्थिक विषयांचा विचार करत असताना जाणीवपूर्वक सांगण्याची किंवा महत्वाची गोष्ट आहे. एकंदरीतच समग्र टिळक खंडांचा जर विचार केला तर त्याच्या एका ठिकाणी असा उल्लेख आहे की याच्या संबंधात एकदा चर्चा करताना लोकमान्यांनी आपल्या सहकार्यांना असं सांगितलं होतं की अरे जर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे नसू तर आपण आपल्या घरातल्यांच्या समोर ताठमानेने उभं राहू शकत नाही. अशा वेळेला समाजाच्या समोर आपण ताठमानेने काय उभे राहणार? कल्पना करा, इतक्या वैयक्तिक अर्थकारणापासून राष्ट्रीय अर्थकारणापर्यंत ज्यांची झेप होती असं एक अस्खलित व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि म्हणून मी सुरुवातीलाच मुद्दा असा मांडला की केवळ परतंत्र भारताच्या दृष्टिकोनातून त्यांनी अर्थकारणाचा विचार केला अशातला भाग नाही, त्यांनी केलेल्या स्वतंत्र भारताच्या अर्थकारणाचा सुद्धा हा विचार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण स्वतंत्रपणाने ठामपणाने स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही तोवर आपण समाजातही ठामपणे उभं राहू शकत नाही. ही आजही वस्तुस्थिती उरते आणि याचे उद्गाते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. टिळकांच्या अर्थकारणाचा विचार करत असताना राहून राहून मला त्यांच्या एका अग्रलेखातल्या वाक्याची आठवण होते. त्या अग्रलेखाची नेमकी तारीख मी कालपासून शोधायचा प्रयत्न करतोय, दुर्दैवाने मला ती मिळाली नाही. पण त्या वाक्यातलं ही जी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ते वाक्य मात्र मी कधीही विसरणार नाही. लोकमान्य टिळकांचं ते वाक्य असं आहे की यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही. आजच्या परिभाषेमध्ये यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही हे कदाचित मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांनाही अडचणीचं जाईल आणि माझ्यासारखी 60 नुकतंच पूर्ण केलेल्या माणसालाही असे शब्द वापरायची आता सवय राहिलेली नाही. आणि त्यामुळे जर सोप्या परिभाषेत सांगायचं झालं तर प्रयत्नपूर्वक जे यश मिळवावं लागतं आणि जे टिकवण्यासाठीही प्रयत्न करत राहावं लागतं त्याला यश हे प्रयत्नांती आहे असं म्हणावं लागतं. आणि नुसतं बोलून किंवा चर्चा करून अशा कोणत्याही प्रकारचं यश मिळत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज आपण जर एका वेगळ्या अर्थी पाहिलं तर आज तुमच्या माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं स्वरूप असं आहे की आपल्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाचं, आपल्या नेहमीच्या मराठीत सांगायचं झालं तर GDPचं एकूण 58% सहभाग किंवा वाटा हा सेवा क्षेत्राचा किंवा सर्व्हिसेस सेक्टरचा आहे.
आपण ज्या सर्व्हिसेस सेक्टरमध्ये ज्यातनं आज आपण महत्त्वाचं उत्पन्न मिळवतो त्याच्यामध्ये निर्माण होणारी प्रॉडक्ट किंवा त्याच्यामध्ये निर्माण होणाऱ्या सेवा यांचा जर अस्तित्व काल किंवा शेल्फ लाईफ आपण लक्षात घेतलं तर ते इतकं मर्यादित आहे, इतक्या वरचेवर ते बदलत राहावं लागतं. हा जर विचार केला तर यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही. हे लोकमान्य टिळकांचं उदाहरण किंवा विधान किती वेगवेगळ्या अर्थाने आजही लागू पडतं हा विचार केला पाहिजे. कारण शेवटी जसं एखादं समाजकारण किंवा जसं एखादं कॉर्पोरेशन चालवण्यासाठी तुम्हाला काही मिशन स्टेटमेंट्स लागतात कोणत्याही इंटरनॅशनल सर्टिफिकेशनमध्ये, तसं एकंदरीतच मला वाटतं आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला जर खरोखरच आत्मनिर्भरतेकडे न्यायचं असेल तर त्याला लागणारी जी स्लोगन असू शकते किंवा त्याला लागणारा जो विचार असू शकतो तो कदाचित लोकमान्य टिळकांचं हे विधान किंवा वाक्य हे त्याचा पासवर्ड किंवा त्याचं मिशन स्टेटमेंट होऊ शकतं की यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नाही. आणि हे म्हणण्याचा लोकमान्य टिळकांना वेगवेगळ्या पद्धतीने संबंध आहे आणि त्यांना अधिकार आहे. याचं कारण असं आहे की लोकमान्य टिळकांचं वर्णन करताना नर फाटक एका ठिकाणी असं लिहितात की अभ्यास आणि आचरण याची सातत्यानं घातलेली सांगड म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आज तुम्ही कल्पना करा किंवा विचार करा, मी मगाशी म्हटलं तसं आपल्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जे प्रॉडक्ट आपल्याला विकावं लागतं त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आपण काय करतोय याचाही विचार करावा लागतो, आपला कॉम्पिटिटर काय करतो याचाही विचार करावा लागतो. आणि त्याचबरोबरीने जी टेक्नॉलॉजी मी वापरतोय, जे प्लॅटफॉर्म्स मी वापरतोय त्याच्यामध्ये येत असलेल्या वेगवेगळ्या सुधारणा आणि अपडेशन्स याचा किती पद्धतीने विचार करावा लागतो हे जर लक्षात घेतलं तर त्यासाठी मुळात आपण जी वस्तू वापरतोय किंवा निर्माण करतोय त्याचा अभ्यास असावा लागतो आणि आपल्या आचरणात जसा बदल होतो तसा तो अभ्यासातही करावा लागतो. आणि अभ्यासातनं जेव्हा एखादी गोष्ट लक्षात येते की हा बदल करायला लागेल हे लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण सगळेजण सर्रास मायक्रोसॉफ्टच्या विंडोज वापरत असतो. त्याचा मायक्रोसॉफ्टची विंडो व्हर्जन सुद्धा जर दर 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी बदलत असेल तर साहजिकच त्या विंडोवरती आधारित जी माझी वेगवेगळी ऍप्लिकेशन्स असतात तीही मला सतत बदलती ठेवावी लागतात. आणि अशा झालेल्या प्रत्येक बदलाचा कन्व्हर्सन ठेवून त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊन मला ती अंमलात आणावी लागतात. अशा वेळेला जेव्हा लोकमान्य टिळक असं सांगतात की यश हे प्रयत्नांती असतं, वाच्यांती नव्हे, याचं कारण असं आहे की मुळातच अभ्यास आणि आचरण याची सांगड घातली गेली पाहिजे. अगदी त्यांच्या समाजकारणापासून राजकारणापर्यंत आणि त्यांच्या राजकारणापासून अर्थकारणापर्यंत याचा जर विचार केला तर अत्यंत बोकळेपणाने ही घातलेली सांगड आहे. आज एका वेगळ्या संदर्भामध्ये त्यांच्या एकंदरीतच आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा जर विचार केला तर फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला एक वेगळ्या अर्थकारणी लोकमान्य टिळक असाही विषय मांडता येईल. थोडंसं विषयांतर वाटेल पण ते विषयांतर नाही. मला माझा मुद्दा मांडू द्या म्हणजे ह्या मुद्द्याच्या शेवटी मी नेमकं काय म्हणतोय हे आपल्या लक्षात येईल. मगाशी मी म्हटलं तसं तुमच्या माझ्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा किंवा GDPचा एकूण 58% वाटा हा सेवा सेक्टरमधनं येतो, सर्व्हिसेस सेक्टरमधनं किंवा सेवा क्षेत्रातून येतो. आणि सेवा क्षेत्रामध्ये माझी संपूर्ण 40-42 वर्षाची करिअर झाली आहे. त्याच्या अनुभवाच्या जोरावरती मी सांगू शकतो की सेवा क्षेत्रामध्ये जितकं तुमच्या प्रत्यक्ष कामगिरीला, ज्याला आपण परफॉर्मन्स असं म्हणतो, याला जितकं महत्त्व असतं तितकंच तुमच्या विषयीचे समज काय आहेत, तुमची समाजामध्ये प्रतिमा काय आहे, ज्याला आपण परसेप्शन असं म्हणतो, याचंही महत्त्व असतं. या दृष्टिकोनातून जर आपण परफॉर्मन्स आणि परसेप्शनचा विचार केला तर केवळ या माणसानं दुसऱ्याला सांगितलंय अशातला भाग नाहीये. आणि मग त्या दृष्टिकोनातनं एक 2 साधी उदाहरणं मी इथे लोकमान्य टिळकांच्या जीवनाबद्दल किंवा जीवनासंबंधामध्ये जरूर आवर्जून सांगेन. प्रभाकर पुराणिकांनी एक भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक अशा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकामध्ये एकूण 21 प्रकरणं आहेत. मी मुद्दामून चॅप्टर म्हटलं नाही कारण पुन्हा चॅप्टरला मराठीत वेगवेगळे अर्थ आहेत. जी 21 प्रकरणं आहेत त्याला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची नावं दिली आहेत. संस्कृती योगी, राष्ट्रधर्मयोगी, परभाव योगी आणि त्यातल्या एका प्रकरणाचं नाव आहे द्रव्य शुद्ध योगी, ज्याला आपण अर्थशुचित्व असं म्हणतो, ज्याला आपण जबाबदारी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो, ज्याला आपण हल्लीच्या परिभाषेत कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे या संबंधातले पैलू. एक साधं उदाहरण सांगतो. मी मगाशीच म्हटलं की
की संपूर्णपणाने पूर्णवेळ राजकारण करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि तरी सुद्धा स्वतःच्या वैयक्तिक चरितार्थासाठी राजकारणामध्ये अवलंबून नसलेला पहिला नेता असेही लोकमान्य टिळक. याचं कारण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा फार मोठा काळ त्यांच्या उत्पन्नाचं प्रमुख स्रोत किंवा मार्ग हा त्यांनी चालवलेले लॉ क्लासेस असा होता. आता जर टिळकांनी ज्या पद्धतीनं त्या लॉ क्लासेसकडे बघितलंय याचा जर विचार केला तर आत्ताच्या काळामध्ये आपण जेव्हा एनजीओना वाढीव प्राधान्य देतोय, जेव्हा आपण कॉटेज इंडस्ट्रीला वाढीव प्राधान्य देतोय, जेव्हा आपण सेल्फ हेल्प ग्रुपला नव्यानं वाढीव प्राधान्य देतोय, जेव्हा आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला वाढीव प्राधान्य देतोय, जेव्हा आपण मीडियम स्केल इंडस्ट्रीजला प्राधान्य देतोय, तेव्हा टिळकांनी या लॉ क्लासेस करता केलेले जे विचार आहेत हे मनापासून लक्षात घेण्याजोगे आहेत. साहजिक त्यातनं त्यांना उत्पन्न मिळत होतं हे नाकारता येत नाही, परंतु टिळक ही अशी व्यक्ती आहे की अत्यंत लहान वयात ते न्यायाधीश होऊ शकले असते, पण वकिलीची पदवी मिळवून सुद्धा जो न्यायाधीश झाला नाही किंवा वकील झाला नाही किंवा ज्यानं वकिली हे आपलं चरितार्थाचं साधन केलं नाही असे जे मोजके नेते आहेत ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. आपण त्या वेळचा जर काळ पाहिला की लोकहितवाद असतील, रानडे असतील, हे आपण न्यायमूर्ती म्हणून जाणतो. साहजिक ते करिअर खूप मोठे आहेत, मला त्यांच्याविषयी नाव नाही ठेवायचं, परंतु त्या लॉकडे किती वेगळ्या पद्धतीने समाजकारणी म्हणून, राजकारणी म्हणून, अर्थकारणी म्हणून बघता येतं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी चालवलेले लॉ क्लासेस आहेत. कदाचित या नानाविध अर्थाने अर्थकारणी लोकमान्य टिळक हे केवळ विचार मांडून थांबलेले नाहीत, तर ते त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणलेत. जे सेवा क्षेत्रामध्ये मी मगाशी म्हटलं की अभ्यास आणि आचरण याची सातत्याने घातलेली सांगड म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. ज्या वेळेला मी लोकमान्य टिळकांच्या आर्थिक विचारांचा विचार करतो त्या वेळेला मला मनापासून असं वाटतं की टिळकांचं व्यक्तिमत्व फार बहुआयामी आहे. त्याच्यामध्ये फार खगोल तज्ज्ञापासून ते पंचांगकर्त्यापर्यंत आणि पूर्णपणाने अर्थकारणापासून राजकारणापर्यंतची त्यांची कारकीर्द आहे. आणि त्यामुळे टिळकांच्या आर्थिक विचाराचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांच्यातल्या कायदेतज्ञाची असलेली शिस्त आणि त्यांच्यातल्या गणितज्ञाची असलेली तर्ककर्कशता याचं संमेलन म्हणजे लोकमान्य टिळकांचे आर्थिक विचार आहेत. आता या पार्श्वभूमीवरती जो मी मगाशी लॉ क्लासेसचा उल्लेख केला त्याचा फार विचार करण्याजोगा आहे. लोकमान्य टिळकांची या लॉ क्लासेस बद्दलची जी भूमिका आहे ते टिळकांविषयी लिहिलेल्या नानाविध पुस्तकांमध्ये, समग्र टिळकांच्या खंडांमध्ये दिलेल्या गोष्टींमध्ये, टिळक भारत या शील करंदीकरांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाचायला पाहायला मिळते. आणि त्याच्यामध्ये टिळकांना एकदा जेव्हा विचारलं गेलं की हे लॉ क्लासेस कोणत्या कोणत्या पद्धतीने केले जातात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीतनं काही तात्विक मतभेदांमुळे बाहेर पडलेले होते. त्यामुळे त्या लॉ क्लासेसकडे बघताना लोकमान्यांची भूमिका अशी होती की हे क्लासेस माझे असल्यामुळे साहजिकच मला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनं मी या लॉचं शिकवीन. लॉ तोच राहतो, पण लॉ हा इंटरप्रिटेशनचा विषय आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या सेवा क्षेत्राचंही वर्णन असंच करता येतं की प्रॉडक्ट तेच राहतं, पण तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन आणि ऍप्लिकेशन कसं करता या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहावं लागतं. ते दुसरं असं म्हणाले की मुळात कायद्याची तरतूद शिकवून पुरत नाही, तर त्या कायद्याची तरतूद कोणत्या पार्श्वभूमीवरती अस्तित्वात आली आणि कोणत्याही पेक्षा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती टिळकांच्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी करावी लागते हे पाहावं लागतं. म्हणजे इट इज अ मॅटर ऑफ इंटरप्रिटेशन रादर दॅन इट इज अ मॅटर ऑफ ऍप्लिकेशन. आता इंटरप्रिटेशन आणि ऍप्लिकेशन मध्ये कुठेतरी इम्प्लिमेंटेशन नावाची स्थिती येते. त्यामुळे कायदा, त्याची प्राप्त परिस्थिती आणि त्याची कार्यवाही या तीनही गोष्टी जर लॉ साठी उपयोगी असतील तर आजच्या सेवा प्रधान क्षेत्रामध्ये आपण हा विचार करणार आहोत का की लोकमान्य टिळकांचे हे पैलू कार्यभूत नाहीत. अशा नानाविध अर्थाने मी मगाशी म्हटलं तसं प्रभाकर पुराणिक आणि पुजारींच्या पुस्तकामधला द्रव्यशुद्ध योगी हा शब्द मला फार महत्वाचा वाटतो. केवळ या दृष्टिकोनातून केलेले विचार अशातला संबंध नाहीये. तर तुमच्या असं लक्षात येईल की नंतरच्या काळामध्ये टिळकांच्या लॉ क्लासेसला आलेले जे हे विद्यार्थी आहेत ते बहुतांश वेळेला त्यातून ते राष्ट्रभरातून आलेले विद्यार्थी आहेत आणि त्या राष्ट्रभरातून आलेल्या विद्यार्थी हे पुढे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाचे संपर्क बिंदू किंवा माहितीचे स्रोत, ज्याला आपण इनसाइड इन्फॉर्मेशन म्हणतो, अशा पद्धतीचे झाले. ही गोष्ट लक्षात घेऊ. याला ज्या पद्धतीचा विचार करावा लागतो या टिळकांच्या अर्थविचाराला आपण महत्व देणार की नाही. या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर दोन गोष्टी पटकन लक्षात येतात.
की आज मी तिला लॉ हा बहुतांश वेळेला माझ्यासारखे नोकरी करून एक साईड बाय साईड डिग्री घेत असताना जसं पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्स केलं जातं तसं लॉ केलं जातं. पण त्यावेळची परिस्थिती तशी नव्हती. लॉ कॉलेजेसला जाऊन बाहेर सेपरेट, हल्लीच्या भाषेत बोलायचं म्हणजे कोट अनकोट ट्युशन्स करता याव्यात अशा दृष्टिकोनातनं लॉ क्लासेस घेत होते. साहजिकच देशभरातून त्याला विद्यार्थी येत होते. इतकंच नव्हे तर नव्यानं झालेले न्यायाधीश सुद्धा येत होते. मी पुढचा किस्सा सांगत नाही कारण काल पार्थ भाविस्करांमध्ये होता की त्यांच्या एका सत्रामध्ये न्यायमूर्ती रानडे हे सुद्धा येऊन गेलेले होते. ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ असा की इतक्या जर वेगवेगळ्या एज ग्रुप्समध्ये, इतक्या जर वेगवेगळ्या जेंडर ग्रुप्समध्ये, इतक्या जर वेगवेगळ्या जॉग्राफिकल डिफरंट बॅकग्राऊंडमध्ये, इतक्या जर वेगवेगळ्या आर्थिक पार्श्वभूमीमध्ये आपल्याला आपला कायदा पोचवायचा असेल तर टिळकांची ही कार्यपद्धती आपल्याला उपयुक्त पडेल की नाही. आजही आपण असं पाहतोय की मग ती LIC असेल, ती IRCTC असेल, ते इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल किंवा उद्या कदाचित इस्रो असेल, यांचे जे पब्लिक इश्यू येण्याची चर्चा होते, त्यांच्या लिस्टिंगची जी चर्चा होते, याच्यामधलं एक महत्वाचं साम्य असं आहे की या चारही कंपन्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते एज न्यूट्रल आहे, ते प्रॉडक्ट जेंडर न्यूट्रल आहे, ते प्रॉडक्ट सिस्टम ड्रिव्हन आहे. माता टिळकांचे लॉ क्लासेस या सगळ्या कसोटीवरती उतरतात. असं म्हणलं तर टिळकांचे आर्थिक विचार आज किती वेगळ्या पद्धतीनं कार्यरत राहतात हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावाच लागतो. केवळ इतकंच त्याचं गणित आहे असं नाही. मी मगाशी जे म्हटलं की सेवा क्षेत्रामधल्या परसेप्शनचा जो विचार करावा लागतो तो मुद्दाही मला इथे आवर्जून लक्षात घ्यावा लागतो. याचं कारण असं आहे की आपण जर समग्र टिळक खंडांचं बारकाईनं वाचन केलं तर त्याच्यामध्ये एक प्रसंग सांगितला जातो. तो 1905 सालच्या प्लेगच्या साथीनंतरचा आहे. मी मगाशी म्हटलं तसं की लॉ क्लासेसचं उत्पन्न हे टिळकांचा एक महत्वाचा अर्थार्जनाचा स्रोत आहे. टिळकांच्या पुढच्या राजकारणाच्या संपर्क बिंदूंचा तो महत्वाचा स्रोत आहे. स्वतःच्या कल्पना स्वतःच्या अभ्यासाने घट्ट करत जाण्याचा तो मार्ग आहे. आणि अशा वेळेला तो मनुष्य त्या प्लेगच्या साथीमध्ये एक जाहिरात केसरीमध्ये अशी छापतो. आता त्यांचा क्लास लॉ क्लास आहे, तेच केसरीचे संपादक आहेत, तेच केसरीचे मालक आहेत. अशा वेळेला त्यांनी आपल्या लॉ क्लासची जाहिरात, माझा या तारखेपासून क्लास सुरू होतो, अशी जाहिरात छापणं हे आपण समजू शकतो. परंतु लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये त्या काळात छापलेली जाहिरात माझ्या पुढील सूचनेपर्यंत लॉ क्लास सुरू होणार नाहीत अशी आहे. आणि त्याचा त्यांनी दिलेला संदर्भ किंवा स्पष्टीकरण असं आहे की मुळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की अशा या लॉ क्लासेसला, टिळकांच्या लॉ क्लासेसला फक्त पुण्यातले किंवा फक्त महाराष्ट्रातले विद्यार्थी येत होते अशातला भाग नाहीये. मी मगाशी उल्लेख केला तसा संपूर्ण देशातून विविध विद्यार्थी त्यांच्या क्लासला येत होते. त्यामुळे ते असं म्हणले की त्यांची इथे राहायची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी असते, त्यांची इथे खाण्यापिण्याची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी असते, त्यांच्या वाहतुकीचे काही प्रश्न असतात. आणि आत्ता प्लेगच्या साथीमध्ये या सर्व यंत्रणा कोलमडून पडलेल्या आहेत. अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना आगीतनं उठून फुफाट्यात आल्यासारखं त्यांच्या घरातनं उठवून इथे आणणं हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून ज्याचं उत्पन्नाचं मुख्य स्रोत तो आहे, तो आपल्याच पेपरमध्ये पहिल्या पानावरती जाहिरात छापतो की माझे लॉ क्लासेस या दिवसा पुढच्या तारीख सांगेपर्यंत सुरू होणार नाहीत. आज जो एकंदरीत आपल्या देशामध्ये विविध पद्धतीने जो शिक्षणाचा आणि परीक्षा होणार की नाही याचा घोळ केला जातो, आणि हे जेव्हा शिक्षण ही अत्यंत महत्वाची इंडस्ट्री झालेली असताना होतो, त्यावेळेला ज्याच्या उत्पन्नाचा स्रोत महत्वाचा हा लॉ क्लासेस आहे, त्यांनी किती घेतलेली भूमिका आहे हा जर विचार केला तर मग एका वेगळ्या अर्थाने त्यांना द्रव्यशुद्धता किंवा द्रव्यशुद्धत्व म्हणता येईल का याचा विचार केला पाहिजे. ही पार्श्वभूमी अशासाठी निर्माण केली की नंतरच्या पुढच्या माझ्या उदाहरणांमध्ये किंवा मुद्द्यांमध्ये काही अत्यंत कॉन्क्रीट अशा पद्धतीची उदाहरणं आणि मुद्दे याची चर्चा करण्याचा माझा विचार आहे. मी मगाशी म्हटलं तसं की अभ्यास आणि आचरण याची सातत्याने घातलेली सांगड हा तर एक भाग आहेच, पण त्याही पेक्षा सुद्धा स्वतंत्र भारताचाही विचार करणारा असा हा अर्थकारणी आहे. इथे जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे
की होम रूल लीग ज्याची स्थापना 1916 साली झाली, आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये डॉक्टर ॲनी बेझंटना त्यांचं श्रेय देतो. काही प्रमाणात ते खरंही आहे, परंतु त्याचबरोबर हे लक्षात घ्यावं लागतं की त्या होम रूल लीगमध्ये जितक्या डॉक्टर ॲनी बेझंट कार्यरत होत्या, त्यांची भूमिका, त्यांचा हिस्सा, त्यांचं योगदान जरा सुद्धा नाकारण्याचा उद्देश नाही, पण त्यांची जी भूमिका इतकी चांगली होती, त्याच्या बरोबरीने महम्मद अली जिना आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेही त्या होम रूल लीगमध्ये कार्यरत होते. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. एवढंच त्या अर्थकारणी लोकमान्य टिळकांचं त्याच्याबद्दलचं महत्त्व किंवा वैशिष्ट्य अशातला भाग नाही. तर त्यातला महत्त्वाचा किस्सा किंवा हिस्सा असा आहे की होम रूल लीगच्या 1916च्या स्थापनात्मक अधिवेशनामध्ये आपल्या देशाचं संरक्षण आणि आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण याच्या संबंधातले ठराव मांडले गेलेले आहेत. आणि महम्मद अली जिनांचे जर चरित्र आणि आत्मचरित्र आपण वाचले तर तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही ठरावांचं पूर्ण श्रेय महम्मद अली जिना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या व्यक्तीला देतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये, आज एकंदरीतच गलवान सीमारेषेनंतरच्या कारणामध्ये ज्या पद्धतीचं परराष्ट्र धोरण, ज्या पद्धतीचं संरक्षण धोरण आपण अर्थकारण म्हणून स्वीकारतोय किंवा अर्थकारण स्वीकारत असताना परराष्ट्र धोरण आणि संरक्षण याचा विचार करतोय, याचा उद्गाता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक साधं उदाहरण सांगतो याच्या संदर्भातनं की त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचे जर अग्रलेख किंवा लेखांचा आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल, मी एकदा चावटपणा म्हणून, अगदी गंमत म्हणून मी मोकळेपणाने सांगतोय की लोकमान्य टिळकांच्या लेखामध्ये आलेले देशांचे संदर्भ अशी यादी करत होतो. मोजून 118 देशांचा संदर्भ आला. आणि त्या काळात लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं होतं की येणाऱ्या शतकामध्ये किंवा त्याहीपेक्षा जास्त काळामध्ये भारताला परमसीमेपर्यंत जायचं असेल तर ज्या 3 देशांचा प्रामुख्याने विचार करायला लागेल ते असतील इराण, अफगाणिस्तान आणि चीन. आज एका वेगळ्या संदर्भामध्ये हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत किंवा मुद्दे किती महत्त्वाचे आहेत हे लक्षात घेता येईल. एका दुसऱ्या पद्धतीचाही संदर्भ सांगता येईल. 12 मे 2020ला आता आपल्या माननीय पंतप्रधानांनी रात्री राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करण्यात आली. आणि 13 मे ते 17 मे या 5 दिवसाच्या नंतरच्या काळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय अनुराग सिंगजी ठाकूर यांनी त्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या 20.63 लाख कोटी रुपयांच्या तपशिलांची घोषणा केली. त्यातला एक घोषणा, कारण मुळातच त्या आत्मनिर्भर भारताचं वर्णन हे बी लोकल, व्ही वोकल अँड बी ग्लोबल असं आहे. त्या 5 दिवसांच्या घोषणांमध्ये भारत संरक्षण क्षेत्रामध्ये जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल ती 49% 74% वाढावी लागेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा त्यातला उल्लेख होता. आणि होता होईतो जास्तीत जास्त शस्त्रास्त्र निर्मिती आणि संरक्षणाशी संबंधित साधनांची आणि सिद्धतेची निर्मिती ही देशामध्ये झाली पाहिजे, अशा पद्धतीचा उल्लेख त्या भाषणामध्ये आहे. ते जेव्हा मी ऐकत होतो त्यावेळेला खळकन माझ्या मनामध्ये एक गोष्ट डोळ्यासमोर आली. ह्याचं खरं सांगायचं म्हणजे संपूर्ण श्रेय लोकमान्य टिळकांना द्यावं लागेल. कारण लोकमान्य टिळकांनी 1891 साली नागपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा अशी मागणी केलेली आहे की भारतीय फौजा जी शस्त्रास्त्र वापरतात मग ती भारतात वापरतील किंवा भारताबाहेर वापरतील त्याची पूर्ण निर्मिती ही भारतामध्ये झाली पाहिजे. म्हणजे आता तुम्ही मला सांगा की आज जेव्हा 2020ला मी घोषणा करतो की भारतीय सैन्याची जी शस्त्रास्त्रांची गरज आहे त्याची जास्तीत जास्त शस्त्रास्त्र मी भारतात मागीन, ती आज मी 2020ला मागणी करतोय. पण हा ठराव 1891च्या नागपूर काँग्रेस अधिवेशनामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या व्यक्तींनी मांडलाय. ही भूमिका त्यांची संरक्षणाच्या बाबतीतही समजून घेऊ आणि त्याला बाकीचे असलेले जे समांतर मुद्दे आहेत त्याचाही नंतर जरूर विचार करूया. हे अशासाठी महत्वाचं आहे की केवळ भारतात शस्त्र निर्मिती झाली पाहिजे असं सांगून ते थांबत नाहीत. तर त्यांचा ह्याबद्दलचा संदर्भ असा आहे की परकीय गुंतवणूक चालेल, परकीय तंत्रज्ञान चालेल, पण परकीय तंत्रज्ञ किती काळ भारतात राहतील हे आधी कायद्यानं ठरवून घ्या, हे करारमदारांनी ठरवून घ्या आणि त्या विशिष्ट काळामध्ये ते तंत्रज्ञ परत गेले पाहिजेत. आणि त्याच्या आधी त्यांनी जे भारतातले त्यांचे सहकामगार आहेत, जे सहकर्मचारी आहेत, यांना या गोष्टीचं पूर्ण ज्ञान दिलं पाहिजे. कल्पना करा
आजही मॅनेजमेंट स्टुडंट्स आणि मॅनेजमेंट प्रोफेशनल्सना सांगावं लागतं, कारण अशा पद्धतीचे ट्रेनिंग सेशन्स मी गेली अनेक वर्ष घेतोय. तर आजही मॅनेजमेंट स्टुडंट्स आणि मॅनेजमेंट प्रोफेशनल्सना सांगावं लागतं की ज्या वेळेला आपण FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा थेट विदेशी गुंतवणूक याचा विचार करतो, ती फक्त फॉरेन फंड्स याच्या पुरेशी मर्यादित नसते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जशी फॉरेन फंडच्या स्वरूपामध्ये असू शकते, तशी ती विदेशी तंत्रज्ञानाच्या स्वरूपामध्ये असू शकते, ज्याला आपण टेक्निकल सपोर्ट असं म्हणतो, तंत्रज्ञ मदत असं म्हणतो, त्याही स्वरूपामध्ये असू शकते. कल्पना करा, 1891 जेव्हा तुमच्या माझ्या देशाचं स्वातंत्र्य हे स्वप्नामध्येच होतं, ते जरा सुद्धा दृष्टीपथात नव्हतं, त्यावेळेला हा मनुष्य असं सांगतो की मला परकीय गुंतवणूक धनाच्या स्वरूपामध्ये चालेल, परकीय गुंतवणूक तंत्राच्या स्वरूपामध्ये चालेल, परंतु ती तंत्रज्ञांच्या स्वरूपामध्ये नको. म्हणजे जर मुळात तुमच्या थेट विदेशी गुंतवणुकी मागचा प्रकल्प किंवा उद्देश हा जर तुमचं उत्पादन वाढावं आणि त्या निमित्तानं देशाचं अंतर्गत सकल उत्पन्न, ज्याला आपण GDP असं म्हणतो, आणि देशातल्या रोजगाराच्या संधी वाढाव्यात, हा विचार आजही मला करावा लागतो. पण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ही व्यक्ती 1891 साली या गोष्टीचं महत्त्व जाणते, हे लक्षात घेऊया. ते केवळ त्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या प्रोडक्शनचा विचार करतायत अशातला भाग नाही. तर तुमच्या असं लक्षात येईल की टिळकांनंतरच्या काळामधले आपले राजकीय नेते आणि लोकमान्य टिळक यांच्यामधला एक वेगळा फरक आहे. याच्यामध्ये जितकं समाजकारण आहे, याच्यामध्ये जितकं राजकारण आहे, तितकंच त्याच्यामध्ये असलेलं अर्थकारणही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या संदर्भामध्ये किंवा या उद्देशानं मी लोकमान्य टिळकांचे आर्थिक विचार या विवेचनामध्ये हा मुद्दा घेतोय. तुमच्या असं लक्षात येईल की लोकमान्य टिळकांनी भारतीय लष्कर आणि प्रशासकीय सेवा म्हणजे आर्मी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या दोन्ही ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये जाण्याला मनापासून प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि ते इतकं प्रोत्साहन दिलंय की ते असं म्हणायचे की आत्ता आपल्याला CD देशमुखांचा किस्सा माहिती आहे की CD देशमुख जेव्हा मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पहिले आले आणि लोकमान्य टिळकांना भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्या बरोबरीने मला या देशाच्या राजकारणामध्ये किंवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरायचं आहे. तर आपण सगळेजण जाणतो की लोकमान्य टिळकांनी CD देशमुखांना सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीचा विचार करू नका, आज ना उद्या देश स्वतंत्र होणारच आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर ती कारकीर्द, ते राजशकट हाकलायलाही चांगली माणसं लागतात, त्यामुळे तुमच्यासारख्या विद्वानांनी या गोष्टींचा उपयोग करून घेतला पाहिजे. बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर बॅरिस्ट्रीसाठी जेव्हा इंग्लंडला गेले, त्यावेळेला श्यामजी वर्मांना पत्र लिहिणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ही व्यक्ती आहे, हे आपण लक्षात घेऊ. परंतु त्या संदर्भामध्ये आज विवेचन नाही. पण एकंदरीतच CD देशमुख, सावरकर ही त्याची झळाळती उदाहरणं आहेत. प्रत्येकानं त्या दृष्टिकोनातनं करून घेतलेला उपयोग ही तर आणखीनच वेगळी घटना आहे. परंतु वेळेच्या मर्यादामध्ये ही दोन उदाहरणं अशासाठी दिली की ही फक्त उदाहरणं आहेत, पण एकंदरीतच अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ हे लोकमान्य टिळकांच्या विषयामध्ये आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं होतं की आज मितीला जेव्हा भारतीय ब्रिटिश फौजांमध्ये किंवा त्या वेळच्या फौजांमध्ये सामील होतील, त्याचे दोन पद्धतीचे फायदे आहेत. सगळ्यात पहिला फायदा हा आहे की मुळातच अशा पद्धतीच्या वॉरफेअर्सची, ज्याला आपण युद्ध स्वरूप, युद्ध प्रमाण, युद्ध तीव्रता असं म्हणतो, त्याचीही माहिती होते. बरं, ही सैन्य फक्त भारतातल्या सीमारेषांवरती, कारण तेव्हा आपण परतंत्र राष्ट्रामध्ये होतो, असं असताना तिथेच ठरतील असं नाही. इंग्रज सरकारला जिथे योग्य वाटेल, जिथे त्यांना गरज असेल, तिथे जाऊन त्यांना लढाई करावी लागेल. टिळकांचं म्हणणं असं आहे, अशा वेगवेगळ्या भूगोलांचा, अशा वेगवेगळ्या लष्करी तंत्राचा, अशा वेगवेगळ्या लष्करी साधनांचा जर तुम्हाला अनुभव घेता येत असेल तर तो परतंत्र राष्ट्रासाठीही महत्वाचा आहे आणि स्वतंत्र राष्ट्रासाठीही महत्वाचा आहे. आज ज्या पद्धतीचं डिफेन्सला असलेलं महत्व आहे, आता तुमच्या लक्षात येईल की एकीकडे हा मनुष्य मागणी करतो की शस्त्रास्त्र निर्मिती भारतातच झाली पाहिजे, म्हणजे पुन्हा तिथे रोजगार आहे. ती शस्त्रास्त्र निर्मिती विदेशी तंत्रज्ञानाने झाली तर ती वाढीव मार्गावरती होईल, वाढीव प्रमाणावरती होईल, म्हणजे त्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती वाढेल, हाही विषय लक्षामध्ये येईल. त्याच्या बरोबरीने त्याचा उपयोग करता जर मिलिटरीमध्ये माझीच माणसं असतील तर तिथेही पुन्हा एका वेगळ्या संदर्भामध्ये उत्पन्न अर्थार्जनाची संधी निर्माण होईल आणि उपभोक्ता आणि उपयोगता किंवा उत्पादक आणि उपभोक्ता, ज्याला आपण कन्झ्युमर आणि प्रोड्युसर असं म्हणतो, हे जर दोन्ही माझ्याच देशातले असतील तर त्याचं अर्थार्जनही माझ्या देशात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे जे फीडबॅक आहेत ते जाणता येतील. इथे एक इतिहासातला संदर्भ आपण लक्षात घेण्याजोगा आहे.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचा जो ट्रिगर होता ती काडतुसं होती. त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली होती. गाय ही हिंदूंसाठी अत्यंत परमदैवत आणि त्यामुळे हिंदू सैनिकांनी असा निर्णय घेतला की जी आमची परमदैवत आहे त्याची चरबी लावलेली काडतुसं आम्ही तोंडाने काढणार नाही. आणि त्याला लावलेली दुसरी चरबीची जी चर्चा किंवा बातमी होती ती डुकराची होती. मुसलमानांसाठी डुक्कर हे प्राणी पूर्णपणाने निषिद्ध पशु आहे. त्यामुळे हिंदू म्हणले की आमचं परमदैवत असलेल्या गायीची चरबी आम्ही काडतुस तोंडाने काढणार नाही. मुसलमान सैनिक म्हणले की आम्हाला अत्यंत निषिद्ध असलेला पशु डुक्कर याची चरबीची असलेली काडतुस आम्ही तोंडाने काढणार नाही. अशा इतिहासाची पुनरावृत्ती व्हायची नसेल तर उत्पादन करणारी ही माणसं माझी हवीत. मग तंत्रज्ञान दुसऱ्याचं असलं तरी चालेल, पण तंत्रज्ञ माझेच असले पाहिजेत आणि त्याचा उपयोग करणाराही माझा असला पाहिजे. आज ज्याला कम्युनिकेशन सर्कल पूर्ण करणं हा जर सर्व्हिस सेक्टरचा पासवर्ड असेल किंवा सिने कानन असेल तर लोकमान्य टिळक ते डिफेन्स सारख्या कॅपिटल इंटेन्सिव्ह, डिफेन्स सारख्या लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीमध्ये आणि तेही 1891 साली वापरात आणतात किंवा उपयोगात आणतात. हे जाणीवपूर्वक लक्षात घेण्यासारखं आहे. ही मागणी किंवा ही भूमिका लोकमान्य टिळक फक्त संरक्षणाबद्दल वापरतायत अशातला भाग नाही. त्या काळात ब्रिटिश सरकारनं एक मागणी किंवा विनंती अशी लावून धरलेली होती की मुळातच मॉरिशसमधनं ही साखर आयात करता येईल का. एकंदरीतच त्याही वेळेला टिळकांनी काउन्सिलमध्ये लावून धरलेली मागणी ही आहे की मॉरिशसमधली साखर नको, मॉरिशसमधलं तंत्रज्ञान चालेल, काही मर्यादित काळासाठी तंत्रज्ञ चालतील, परंतु साखर नाही. साखर आम्ही इथेच निर्माण करणार, कारण आमच्याही देशामध्ये ऊसाची निर्मिती होते. म्हणजे ज्याला आपण कन्सिस्टंट फॉलोअप किंवा कन्सिस्टंट भूमिका ही अर्थकारणासाठी अत्यंत महत्वाची मानतो, त्या महत्वाच्या गोष्टीसाठी केलेला हा विचार आहे. आणि ही कन्सिस्टन्सी पूर्णपणाने वेगळी आहे किंवा सगळीकडे सारखी आहे. पण ही कन्सिस्टन्सी आपल्याला लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी आणि काही प्रमाणामध्ये रोमेश दत्त यांचा जर अपवाद वगळला तर तत्कालीन किंवा स्वातंत्र्यपूर्व दुसऱ्या कोणत्याही भारतीय राजकारण्यामध्ये सापडत नाही. हे आवर्जून लक्षात घेण्याजोगं आहे. हा केवळ साखरेपुरेसा, हा केवळ संरक्षणापुरेसा प्रश्न आहे अशातला भाग नाही. लोकमान्य टिळकांचा जो प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचाही वाटा होता किंवा प्रोत्साहन होतं, त्याचं एक फार महत्वाचं विधान हे त्यांच्या एका अग्रलेखामध्ये दिलेलं आहे. लोकमान्य टिळक त्या अग्रलेखामध्ये असं म्हणतात की सरकार कुणाचं हा प्रश्न महत्वाचा नाही असा नाही की स्वातंत्र्य हवं की नको, कारण स्वातंत्र्य तर हवंच. म्हणजे सरकार माझं हवं का परकीयांचं हवं हा प्रश्न तर आहेच. पण त्याहीपेक्षा महत्वाचं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकार हवं की नाही हा प्रश्न नाहीये. सरकार कुणाचं असणं हे प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्या सरकारामध्ये आपली माणसं असणं, त्या सरकार कसं चालवायचा, राज्यशकट कसा चालवायचा याची माहिती असणं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या की त्यावेळच्या भारतीयांचं आपल्या देशाचं अर्थकारण लक्षात घेतलं तर त्या मोठ्या प्रमाणावरती खाजगी उद्योगधंदे नव्हते. अशा वेळेला सरकारी नोकरी हा एक महत्वाचा अर्थार्जनाचा स्रोत होता. मग त्याची रावबहादुरी असावी की नसावी ही गोष्ट वेगळी, परंतु तो जो महत्वाचा स्रोत आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी केलेलं वर्णन असं आहे की म्हणजे जर कोणतीही उन्नती हवी असेल आणि विशेषतः आर्थिक उन्नती हवी असेल तर त्याच्यासाठी धोरण लागतं. हे धोरण ठरवायचं काम तेव्हाही सरकार करत होतं, आजही सरकार करतं. मग जर त्या धोरणकर्त्याच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये, संपूर्ण व्यवस्थेमध्ये, संपूर्ण मशिनरीमध्ये जर आपले एतद्देशीय म्हणजे भारतीय असतील तर केवळ आपल्याला त्याचं एक्सपोजर मिळतं अशातला भाग नाही, तर त्याच्या बरोबरीने आपल्याला त्या निर्मितीमध्ये हवे ते इनपुट्स देता येत राहतात. हा महत्वाचा गोष्ट आहे. कारण त्यावेळेला आजच्यासारख्या मन की बातची परिस्थिती नव्हती, कोणावरतीही टीका नाही. परंतु जर ती आपल्या मन की बात तिथे द्यायची असेल किंवा तिथली मन की बात आपल्याला बाहेर यायची असेल तर त्या संपूर्ण निर्मिती व्यवस्थेमध्ये आपला सहभाग असला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आपण जेव्हा आजही असं म्हणतो की एखादी व्यवस्था आपल्याला बदलायची असेल तर ती व्यवस्थेबाहेर राहून बदलता येत नाही, त्या व्यवस्थेचा सहभाग घेऊन बदलावी लागते. या पूर्णपणाने विचार केल्यानंतरच्या गोष्टीमध्ये लोकमान्य टिळक हे असं म्हणतात. आणि त्याच अग्रलेखामधलं एक वाक्य सांगण्याचा मोह मला आवरत नाही, तो अर्थकारणाशी संबंधित आहे पण तो वेगळ्या अर्थाने आहे. तर त्यांनी एकंदरीत हे सरकार कसं चालतं ही जी भूमिका त्यांनी लावून धरली की आपले माणसंही सरकारामध्ये असली पाहिजेत,
त्या अग्रलेखाच्या पुढे त्याच अग्रलेखामध्ये पुढे लोकमान्य टिळक असं म्हणतात की हे का असलं पाहिजे, तर सरकार हे देवाप्रमाणे असतं. लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही. सरकार हे देवाप्रमाणे असतं, ते आपणहून काहीही करत नाही. त्यांनी काहीतरी करण्यासाठी त्यास कौल लावावा लागतो आणि कौल लावण्यासाठी पुजाऱ्याची गरज असते आणि वेळ प्रसंगी काही धूपही जाळावा लागतो. आता हा धूप त्या पुजाऱ्याला द्यायचा की देवाला द्यायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी त्या संदर्भामध्ये वेळेच्या मर्यादेखातर इथे पडू इच्छित नाही, पण तुम्ही मला विचार करा की आजही या अर्थकारणामध्ये अशा पद्धतीचा विचार तुम्हाला आणि मला जर करावा लागत असेल तर त्याचे किती वेगवेगळे संदर्भ आहेत. मी जे मगाशी म्हटलं की अभ्यास आणि आचरण याची अत्यंत सातत्याने घातलेली सांगड म्हणजे लोकमान्य टिळक, ते लोकमान्य टिळकांचे आर्थिक विचार किती वेगळ्या पद्धतीचे होते याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स. आता त्या कंपनीच्या नावामध्ये जरी कोऑपरेटिव्ह हा शब्द असला तरी सुद्धा ती जरा सुद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटी नव्हती. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातनं ही गोष्ट सांगतो. 28 जून 1988 रोजी जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो त्यावेळेला आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे जे प्रेसिडेंट होते, व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांचं नाव हेमेंद्र कोठारी. आणि त्यावेळेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एकंदरीतच ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मराठी माणसं आम्ही अत्यंत मर्यादित होतो. त्यामुळे एक दिवस हेमेंद्र कोठारीने मला असं विचारलं की तू तिलक का टिळक? म्हटलं मी टिळक. ते म्हणले मग 1 ऑगस्टवाले का? म्हटलं हो 1 ऑगस्टवाले टिळक जे आडनाव आहे तेच माझं आडनाव. तर ते म्हणले तुला कल्पना आहे का की बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचे लोकमान्य टिळक हे संचालक होते, अनेक वर्ष होते आणि प्रत्येक संचालक मंडळाच्या सभेला ते आवर्जून उपस्थित राहत असत. त्याचं तुला डॉक्युमेंट पाहायला आवडेल का? मी म्हटलं न आवडायला काय झालं. दुर्दैवानी आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची लायब्ररी त्याच्या प्रमाणामध्ये आणि त्या अस्तित्वामध्ये महत्त्वाची राहिली नाही किंवा अस्तित्वात राहिली नाही. त्यावेळेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या लायब्ररीमध्ये 1904 साली आलेल्या बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स, ज्याला आपण आज प्रॉस्पेक्टस असं म्हणतो, त्यावेळेला ऑब्जेक्ट क्लॉज असं त्याला म्हणत असत, त्याचं स्टेटमेंट ज्याच्यावरती सगळ्यात पहिली सही संचालक म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आहे, त्यातला पहिला ऑब्जेक्ट क्लॉज असा होता की आज ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो किंवा मराठीत दर्शनी किंमत असं म्हणतो, आज आपल्याला सगळ्यांना त्याची 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असण्याची सवय आहे. परंतु त्यावेळेला सर्रास पद्धतीनं ही फेस व्हॅल्यू एका शेअरची 1000 रुपये असण्याची पद्धत होती. आणि त्या ऑब्जेक्ट क्लॉज मधला सगळ्यात पहिलं वाक्य किंवा पहिलं ऑब्जेक्ट असं आहे की सर्वसामान्य माणसाला असे शेअर घेता येणं शक्य व्हावं म्हणून आमच्या शेअरची दर्शनी किंमत 1000 रुपये असण्याऐवजी 100 रुपये राहील, ज्याला आज आपण स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू असं म्हणतो. आणि स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करणाऱ्या कंपनीचा इन्व्हेस्टमेंट डिसिजनच्या दृष्टीने काय रेलेव्हन्स असतो त्याच्यावरती एक सेपरेट सेशन होईल. पण कल्पना करा, जो मनुष्य राजकारणी आहे, जो मनुष्य कामगारांचा पुढारी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की मुंबईतल्या गिरणी कामगारांचे ते अत्यंत महत्त्वाचे नेते होते, परंतु अशी माणूस डिसिजन घेतो, व्यक्ती केवळ सही नाही करत. कोठारींचं वाक्य लक्षात घ्या, प्रत्येक सभेला आवर्जून पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहणारा संचालक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. कारण ते जे 7 संचालक आहेत त्यांचे वंशज होते हेमेंद्र कोठारी. त्यातलं पुढचं वाक्य हे आणखीन गमतीचं आहे की आता मी म्हटलं तसं की मुळात हा कोऑपरेटिव्ह शब्द त्याच्यामध्ये असला तरी ती लिस्टेड कंपनी होती. 1000 रुपयाचा शेअर 100 रुपये केलेला होता, इतकंच त्याचं वैशिष्ट्य आहे, अशातला भाग नाही. तर आज ज्याला आपण एम्प्लॉई शेअर असं म्हणतो त्याची ही सुरुवात बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सनी केली आहे. आणि मला कोठारीने आवर्जून सांगितलं की टिळक जसे बाहेर कामगार पुढारी होते आणि टिळकांचा लाडका सिद्धांत होता गिरणी कामगारांच्या बाबतीत की जे मिळतंय ते आधी बगलेत मारून घ्या आणि मग पुढच्या मागण्यांसाठी संघर्षात राहा. याचं जर विस्तृत वर्णन तुम्हाला हवं असेल तर श्रीपाद अमृत डांग्यांची जी 2 पुस्तकं आहेत त्या दोन्ही पुस्तकांमध्ये टिळकांची कामगार नीती नावाची प्रकरणं आहेत, ती जरूर आवर्जून वाचा. आणि तिथेही त्याचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे जेव्हा कोठारीने हे वाक्य सांगितलं त्याच्यावरती माझा विश्वास ठेवायला लागला. तर त्यावेळेला टिळकांच्या पुढाकारामुळे दरवर्षी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचा एक आदर्श कर्मचारी अशी निवड केली जात असे, त्याला काही एक रक्कम बक्षीसपात्र दिली जात असे. त्याच्या बरोबरीने बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचा किमान 1 शेअर दिला जात असे. मग आज ज्याला आपण इसॉप म्हणतो,
आज ज्याला आपण बोनस म्हणतो, आज ज्याला आपण स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू म्हणतो, अशा पद्धतीचा विचार करणारा पहिला राजकारणी आणि पहिला अर्थकारणी लोकमान्य टिळक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरेल का? मगाशी मी जे म्हटलं तसं की अभ्यास आणि आचरण याची सांगड केवळ परतंत्र भारताचा नव्हे तर स्वतंत्र भारताचाही विचार करणारा अर्थकारणी असा विचार करत असताना बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचा विचार आवर्जून करावा लागेल. केवळ एवढीच गोष्ट आहे अशातला भाग नाही. त्याच्या बरोबरीने बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स हे कशा पद्धतीनं माल प्रोक्युअर करेल, कशा पद्धतीनं माल खरेदी करेल आणि कशा पद्धतीनं मालाची विक्री करेल, ह्याचा जर आपण त्याची जी घालून दिलेली सूत्र आहेत, त्याच्या संबंधातले त्यांच्या बोर्ड मिटिंगचे जे अहवाल आहेत, याचा जर विचार केला तर आज ज्या पद्धतीने आपण मोबाईल्स विकतोय, आज आपण ज्या पद्धतीनं ट्रेडिंग करतोय, त्याची फार मोठी पूर्वसूत्र ही लोकमान्य टिळकांनी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स करता घालून दिलेल्या या आचरण सूत्रामध्ये आहेत. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत. केवळ स्वदेशीचा, केवळ स्वराज्याचा, केवळ सुराज्याचा, केवळ संरक्षणाचा, केवळ कृषीचा, केवळ विज्ञानाचा अशा पद्धतीने त्यांनी विचार केला. संरक्षणाचा, स्वातंत्र्य लढ्याशी सांगड घालण्याचा त्यांनी विचार केला अशातला भाग नाही. तर एखाद्या निखळ अर्थकारण्यासारखं केवळ मालाची निर्मिती करून चालत नाही, तर त्याचं वितरणही झालं पाहिजे आणि संबंधित ग्राहकापर्यंत ते पोचलं पाहिजे, याचाही विचार लोकमान्य टिळकांनी वारंवार केलेला आहे. आपल्यापैकी सगळ्यांना हे माहिती आहे, फक्त आता ह्या कॉन्टेक्स्टमध्ये हे उदाहरण जोडतो आणि हा मुद्दा पूर्ण करतो. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे पंढरपूरला कार्तिकी आणि आषाढी एकादशीचं खूप मोठी वारी निघते. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने अशा वारीमध्ये पंढरपूरला स्वदेशी वस्तूंचं जे प्रदर्शन आणि विक्रीचं केंद्र उघडलं जायचं, त्याच्यात लोकमान्य टिळकांचा अर्थकारणीही दिसतो. कारण पिकलेला माल, तयार केलेला माल विकला गेला नाही आणि तो रास्त भावामध्ये ग्राहकाला त्याच्या घराशी मिळाला नाही, तो कुठच्या पद्धतीने देणार? कल्पना करा की आज आपण फुटफॉलचा विचार करतो डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये किंवा मॉलमध्ये. तशी परिस्थिती किंवा तसं वातावरण लोकमान्य टिळकांच्या हयातीमध्ये आपल्या देशात नव्हतं. अशा वेळेला जिथे ऑलरेडी चांगला फुटफॉल आहे, तिथेच जर मी माझा माल नेला तर त्याची विक्री जास्त प्रमाणामध्ये होईल. त्यातनं त्या उत्पादकाला एका जागी घाऊक पद्धतीने तो माल विकता आला तर तो स्वस्तपणाने देईल आणि जर उत्पादकाने स्वस्त दराने माल दिला तर तो उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला म्हणजे कन्झ्युमरला स्वस्त दराने मिळेल. ही संपूर्ण चेन सायकल आपल्या कृतीतनं घडवून देणारा मनुष्य म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. पुढच्या त्यांच्या द्रव्य शुचित्वाचा किंवा आर्थिक विचारांचा विचार करत असताना जो एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे, तो मुद्दा आहे पैसा फंड. पैसा फंड ही निर्मिती लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची नाही, पण ते ज्या पद्धतीने त्या संकल्पनेच्या मागे उभे राहिले, आज जर विचार केला तर लोकमान्य टिळकांच्या अनेक सभा, लोकमान्य टिळकांचे अनेक कार्यक्रम, इथे पैसा फंडाच्या माध्यमातून पैसे तर गोळा झालेच. मग आज ज्याला आपण इक्विटी पार्टिसिपेशन किंवा कॅपिटल पार्टिसिपेशन म्हणतो, त्याची सुरुवात पैसा फंडाला चालना देताना लोकमान्य टिळकांच्या पुढाकारातनं सुरू झाली. असा जर विचार मांडला तर तो चुकीचा ठरेल का? केवळ इतकीच गोष्ट आहे अशातला भाग नाही. मगाशी हेमंत निखळ साहेबांनी ते पोस्ट कॉमेंट केली आहे तसं की तळेगावची काच फॅक्टरी हे पैसा फंडाचं एकमेव उदाहरण नाही. आपण जर संपूर्ण टिळक वाङ्मय वाचलं तर लक्षात येईल की एका वेळेला जवळजवळ 168 प्रकारचे प्रकल्प हे पैसा फंडाच्या माध्यमातून चालत होते. जसा तळेगावचा काच कारखाना आहे त्याचं महत्त्वाचं, ज्याला आपण सिनेकानन म्हणू किंवा आयडॉल म्हणू, अशा पद्धतीचं जर उदाहरण असेल तर अक्षरशः पेन्सिल, बॅटरी, बटन, काजं इथपासून पिनांपर्यंत आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पैसा फंडाच्या माध्यमातून संस्था चालवल्या जात होत्या. याचं गणित आपण लक्षात घेऊया. एकंदरीतच त्याच्या संबंधामधले जे काही साहित्य उपलब्ध आहे त्याच्यावरनं असं लक्षात आलं होतं की हा मनुष्य किती वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहत होता. ज्या वेळेला बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्सचं संचालकपद त्यांनी स्वीकारलं होतं, त्यावेळेला पैसा फंडाचे जे प्रवर्तक होते ते त्यांनी संपर्क साधला होता आणि त्यांनी टिळकांना विनंती केली होती की तुम्हीही आमच्या संचालक मंडळावरती या, आम्हाला ॲडवायझर म्हणून राहा. टिळकांनी त्यांना असं सांगितलं की मुळातच मी इंग्रजांच्या वक्रदृष्टी खालती आहे, अशा वेळेला मी तुमच्याबरोबर येणं तर मला सोडून ते तुमच्या मागे लागतील. काम होणं महत्त्वाचं आहे, परंतु म्हणून मी नसलो तरी मी तुमच्या बरोबरीनं राहीन. आणि एवढं बोलून लोकमान्य टिळक थांबलेले नाहीत. त्यांनी जसं आपल्या सभांची द्वारं आणि माध्यमं पैसा फंडला आपल्या पैसा उभारणीसाठी निर्माण करून दिली, त्याचबरोबरीने त्या पैसा फंडाचे अहवाल, त्यांचे आर्थिक हिशोब हे एकंदरीतच लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं केसरीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले, यातनं दोन गोष्टी साध्य झाल्या.
ह्या टिळकांच्या पुढाकारानं झालेल्या गोष्टी येथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचं खरं कारण असं आहे की टिळक असं म्हणाले की एकंदरीतच अशा पद्धतीची बातमी केसरीच्या माध्यमातून जाते. केसरी कशा पद्धतीने विकला जात होता याचा काही ओझरता उल्लेख कालच्या पार्थ बावीसकरांच्या भाषणामध्ये होता. आणि एकंदरीतच टिळकांची पत्रकारिता याविषयी तीर्थरूप अरविंदरावजी गोखले उद्या बोलणार आहेत, त्यामुळे मी त्यांच्या विषयामध्ये जात नाही. परंतु हा संदर्भ त्यावेळेला जर तिथे जोडलात तर मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात येईल. तर केसरीच्या माध्यमातून हिशोब तपासले जातील किंवा जाहीर केले जातील या दोन गोष्टी होतात. एक तर ताबडतोबीनं पैसा फंड ही संकल्पना की अशा पद्धतीचा काही प्रकल्प आपल्या देशात सुरू आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि तेही महत्वाचं वारंवार पोचलं जाईल. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, त्याच्यामध्ये जर विगतवार प्रकल्पवार आपण माहिती दिली तर लोकांच्या असं लक्षात येतं की अरे हा प्रकल्प आता या स्टेजला आलाय म्हणजे त्यांनी घेतलेलं कर्ज तो परत देईल. म्हणजे मग तशा आशयाचा उद्योग जर आपल्याला संबंधितांमध्ये दुसरा कोणी करणारा असेल तर त्याला त्या पद्धतीचा पैसा फंडातनं उपलब्ध होऊ शकतो याचा हा सिग्नल आहे. म्हणजे एका बाजूनं पारदर्शकता, दुसऱ्या बाजूनं जॉग्राफिकल रीच आणि तिसऱ्या बाजूनं नवीन उद्यमशीलतेला केलेलं आवाहन किंवा दिलेलं प्रोत्साहन हे पैसा फंडाच्या माध्यमातून अर्थकारणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या गोष्टीला स्वातंत्र्य किंवा अधिकार दिला किंवा प्राधान्य दिलं असं आपल्याला नक्की म्हणता येईल. हे सगळं करण्यामागे टिळकांची जी भूमिका होती ती अत्यंत स्पष्ट आहे. आणि ती स्पष्ट भूमिका अशी आहे की मुळातच कोणत्याही समाजाला आर्थिक उन्नती असेल तरच काय ते खरं आहे. आर्थिक उन्नतीशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही हे लोकमान्य टिळकांचं अत्यंत लाडकं विधान आहे. मग मी जर सुरुवातीला असं म्हणलं की पूर्णपणे भारतीय राजकारण करणारा पहिला भारतीय नेता आणि तरीही चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसणारा नेता, त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर असं होतं की जोवर मी स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोवर मला घरातली माणसं विचारणार नाहीत तर बाहेरची कुठनं विचारणार आहेत. म्हणजे त्या वैयक्तिक आचरणाची सामाजिक आचरणाशी घातलेली सांगड, ज्याला आपण हल्लीच्या भाषेत ट्रान्सपरन्सी आणि कन्सिस्टन्सी असं म्हणतो. मग जर आजच्या माझ्या सेवा क्षेत्र बहुल सर्व्हिस सेक्टर डॉमिनेटेड इकॉनॉमीमध्ये जर मला रोल मॉडेल किंवा थिंकिंग मॉडेल म्हणून स्वीकारायचं असेल तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना स्वीकारावं लागेल का याचा विचार करावा लागेल. एवढंच नव्हे तर ते किती काल स्वरूप किंवा काल सुसंगत होते हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते अशासाठी महत्वाचं आहे की टिळकांनी स्वदेशीची मागणी केली ही अत्यंत बरोबर आहे, पण टिळकांची स्वदेशीची मागणी ही काल सुसंगत आहे. जसं आता पंतप्रधानांनी 12 मेच्या भाषणामध्ये बी लोकल बी व्होकल असं म्हटलं, त्यांनी स्वदेशी हा शब्द उच्चारला नाही. पण मला राहून असं वाटत होतं की त्यांनी जो काही सगळा कार्यक्रम जाहीर केला किंवा नंतरच्या 5 दिवसामध्ये जे गृहीत झालं त्याच्यामध्ये तो दिलेला स्वदेशीवरती भर आहे आणि तो काल सुसंगत स्वदेशीवर दिलेला भर आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे काल सुसंगत स्वदेशीचे आद्यजनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. त्यामुळे ज्या वेळेला पंतप्रधानांचं मी भाषण ऐकत होतो 18-19 मिनिटांचं, कदाचित माझ्या आडनावाचा दोष असेल पण मला राहून असं वाटत होतं की पंतप्रधान लोकमान्य टिळकांचा त्या संबोधनामध्ये नाव निशिवार उल्लेख करतील. कारण बी लोकल बी व्होकल आणि बी ग्लोबलचा खरा आद्यजनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहे. कारण नंतरच्या ही सर्व स्पष्टीकरणामध्ये सरकारनं हे वारंवार स्पष्ट केलंय की जे उपलब्ध आहे तेच वापरा असं आम्ही म्हणत नाही, तर बी ग्लोबलमध्ये आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीचं उत्पादन करू, तिथपर्यंत आम्हाला पोचायचं हे दृष्टिकोन ठेवू. आणि याचं अत्यंत चालतं बोलतं उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कालसुसंगत स्वदेशीची जी संकल्पना मांडली, मी हे कालसुसंगत हे विशेषण आपल्या विवेचनासाठी वापरतोय. टिळकांनी स्वदेशी हा फक्त शब्द वापरलाय, पण त्याचे जर कंटूर्स आपण किंवा त्याचे जर संदर्भ आपण आजच्या काळाशी जोडायला लागलं तर आपल्या लक्षात असेल की टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा जरूर पुरस्कार केला आहे, परंतु टिळकांनी असं म्हटलंय की आपल्या ज्ञानामध्ये आणि आपल्या कौशल्यामध्ये जर भर घालायची असेल तर पूर्णपणाने परदेशी शिक्षणाची सुद्धा आपण सांगड किंवा कास आपण ठेवली पाहिजे. परदेशी भाषांमध्ये ज्या पद्धतीचं ज्ञान असेल ते आपल्या भाषेमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो आनो भद्रा हृदयंतु विश्वतः, तशा अर्थानं हे जर कारण असेल की जगातला कोणताही विचार माझ्याकडे आला पाहिजे, याचं टिळक हे महत्व आहे. मंडालेच्या तुरुंगामध्ये जाताना जेव्हा त्यांना पुस्तकं मिळण्याची परवानगी आली त्यावेळेला त्यांनी किती भाषातली पुस्तकं मागितली आणि त्या वयामध्ये त्या काळात डायबिटीस झालेला असताना मंडालीमध्ये असलेला हा राजकीय कैदी जर इतक्या भाषांचा अभ्यास करू शकत असेल, त्याचा जर
विचार केला तर त्यांचा राष्ट्रीय शिक्षणावरती असलेला भर परकीय पाश्चात्य शिक्षणाला पर्याय नाही असं म्हणतो. आयात नकोच असा हटवाद हा टिळकांच्या स्वदेशीचा पाया नाही. पण हा पुढचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो की आयात नकोच असा हटवादी पाया लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीचा नाही. मी मगाशी जे संरक्षणाबद्दल सांगितलं, मी जे मगाशी मॉरिशसच्या साखरेविषयी सांगितलं, तोच टिळकांचा पाया आहे की आम्हाला परकीय भांडवल चालेल, आम्हाला परकीय तंत्रज्ञान चालेल, पण आम्ही परकीय वस्तू घेणार नाही. रॉ मटेरियल आमचं, लेबर आमचं, फायनल प्रॉडक्ट आमचं, टेक्नॉलॉजी आम्ही तुमची वापरायला तयार आहोत, पैसा आम्ही तुमचा वापरायला तयार आहोत. आज तुम्ही विचार करा, आज ज्या पद्धतीची FDI आपण रिलायन्स जिओमध्ये वापरतोय, आज ज्या पद्धतीची FDI आपण इस्रोमध्ये घ्यायला तयार आहोत, आज ज्या पद्धतीची FDI आपण कोलमध्ये, मिनरल्समध्ये, खॅईल्सला घ्यायला तयार आहोत, जी तुम्ही 13 मे ते 17 मे 2020 या पद्धतीच्या दिवसांमध्ये मांडलीत, त्याचा उद्गाता कोण आहे? त्या काळातली जर उदाहरणं दिली तर तुमच्या असं लक्षात येईल की टिळकांनी वारंवार हे सांगितलंय की अशी आयात मी कोणाकडनं करीन, हे अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणले जर आयात करायचीच वेळ आली तर मी आशियाई देशांना पहिलं प्राधान्य देईन. मला जर युरोपमध्ये जायचंच असेल तर मी जर्मनी किंवा फ्रान्समधनं घेईन, पण इंग्लंडकडनं घेणार नाही. त्यावेळेला इंग्लंड हा आपला परकीय राज्यकर्ता होता. आज चीनच्या गलवान सीमारेषेवरती झालेल्या घटनांनंतर ज्या पद्धतीची पॉलिटिकल रिअलाइनमेंट होतीये, काही चीनच्या बाजूनी होतीये, काही आपल्या बाजूनी होतीये. आता माझा पहिला मुद्दा लक्षात घ्या की संरक्षण आणि परराष्ट्र धोरण याचा उद्गाता आणि त्याची अर्थकारणाशी घातलेली सांगड हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं अत्यंत महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. काही प्रमाणामध्ये केसरीची यंत्रसामुग्री आणि काही प्रमाणामध्ये केसरीचा कागद हा सुद्धा काही प्रमाणामध्ये काही काळासाठी आयात करायला दिलेली लोकमान्य टिळकांनी परवानगी, हे अत्यंत महत्वाचं आहे. टिळकांच्या आर्थिक पैलूंचा विचार करत असताना अजून एक मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो की टिळक हे दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्याच्या पाठीमागे जितकी सामाजिक भूमिका होती, त्याच्या पाठीमागे जितकी राजकीय भूमिका होती, तितकीच त्यांची आर्थिक भूमिका आहे. दारूबंदीचा कट्टर पुरस्कर्ता केवळ अग्रलेख लिहून थांबलेला नाही, कारण अभ्यास आणि आचरणाची सातत्याने घातलेली सांगड म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत. दारूंच्या दुकानाच्या बाहेर जे पिकेटिंग केलं त्याच्यामध्येही स्वतः लोकमान्य टिळक उभे राहिले आहेत आणि त्यामुळे त्यांना ही भूमिका मांडण्याचा नैतिक अधिकार आहे. लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं की मराठा राज्याच्या एकूण महसुलापेक्षा जास्त महसूल ब्रिटिश सरकार अबकारी करातनं मिळवतं आणि त्यातला सर्वात जास्त वाटा हा दारूतनं येतो आणि म्हणून ब्रिटिश सरकार दारूबंदी करायला तयार नाही. ही लोकमान्य टिळकांची भूमिका आहे. आज तुमच्या लक्षात येईल की करोना नंतरच्या काळातही त्या महसुलासाठी काही राज्य ही दारूची दुकानं उघडी करायला परवानगी देतात, पण शेतकऱ्याच्या मालाचा आणण्याचा विचार करत नाहीत. आणि त्याच वेळेला बिहार सारखी राज्य करोना यायच्या आधी काळापासूनच पूर्णपणे दारूबंदी करतात. आता तुमच्या लक्षात येईल की या संपूर्ण मागणीचा उल्लेख हा लोकमान्य टिळकांच्या या दारूबंदीच्या पुरस्कर्त्यामध्ये आहे. इतकंच नाही, आजही तुम्ही लक्षात घ्या की आजही GSTला अंमलबजावणी करून इतके महिने झाल्यानंतरही दारू, डिझेल, पेट्रोल आणि सोनं या चारही गोष्टी GST मध्ये येत नाहीत. म्हणजे सरकार बदललं तरी या साधनांबद्दलची भूमिका बदलत नाही. पण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढत असलेला, स्वातंत्र्य प्राप्ती हे सर्वोच्च ध्येय असलेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नावाचा अर्थकारणी स्वतःच्या स्वकीयांचाही विचार करत असताना या गोष्टीला विरोध करतो, हे लक्षात घेऊ. माझ्या भाषणातल्या सरतेशेवटी काही शेवटच्या 2 मुद्द्यांकडे येतो आणि आपली रजा घेतो. की लोकमान्य टिळकांना मी अर्थकारणी का म्हटलं, याचं कारण असं आहे, आपल्यापैकी सगळ्यांना पूर्ण कल्पना आहे की लोकमान्य टिळक हे पुणा म्युन्सिपाल्टीवरती निवडून आलेले होते. लोकमान्य टिळक हे काउन्सिल आणि सिनेटचे मेंबर होते. या सगळ्या ठिकाणी जसजशा प्रसंगांचं वर्णन करत झालं, मिळत गेलं, त्या वेळेला टिळकांनी विचारलेले जे प्रश्न आहेत, मग साहजिकच नंतरच्या काळात अग्रलेखांमध नाहीये, कारण तो काही मुलाखतींचा काळ नव्हता, तो अग्रलेखांचा आणि लेखांचा काळ होता. तर त्या माध्यमातून टिळकांनी जे विचारलेले ब्रिटिश सरकारला उद्देशून प्रश्न आहेत ते मनापासून लक्षात घेण्याजोगे आहेत. त्या प्रश्नांची यादी 13-14 प्रश्न येईल. टिळकांनी विचारलेले आर्थिक प्रश्न या विषयावरती खरं म्हणजे वेगळा विचार मांडावा लागेल, परंतु आज सर्वंकष टिळकांच्या आर्थिकतेचा विचार मांडायचा म्हणून या शेवटच्या मुद्द्यावर येऊन थांबतो. वेळ मिळाला तर नंतरच्या काळामध्ये याच्यावरती स्वतंत्रपणाने सत्र करायला आवडेल. टिळकांचा एक प्रश्न फार महत्वाचा आहे
हा प्रश्न अशासाठी महत्त्वाचा आहे की त्याची असलेली इम्प्लिकेशन्स तेव्हाचीही आणि आत्ताचीही, आणि दुसऱ्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे की संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिश सरकारला हा प्रश्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सोडून दुसऱ्या कोणत्याही राजकीय नेत्यानं विचारल्याचं निदान माझ्या वाचनामध्ये नाही. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारलेला प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश सरकारनं ताब्यात का घेतली? आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनी कुठच्या काळामध्ये जन्माला आली, ती कशी जन्माला आली. ती जेव्हा जन्माला आली होती त्यावेळेला तत्कालीन राणी सरकार आणि तत्कालीन राज्यकर्ते हे कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक द्यायला तयार नव्हते. पण पहिल्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा प्रॉफिटमधला काही पैसा, काही गिफ्ट, काही देणग्या ह्या ब्रिटिश सरकारपर्यंत, राणी सरकारपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या ऑपरेशन्सवरती द्यायला लागल्या, तर काळाच्या ओघामध्ये सुरुवातीला साधं भांडवली द्यायला तयार नसलेले ब्रिटिश सरकार हे संपूर्णपणाने ईस्ट इंडिया कंपनीचा आपला व्यापार टिकला पाहिजे, राज्य गेलं तरी चालेल या भूमिकेपर्यंत येतात. यातलं अर्थकारण आणि राजकारण आपण लक्षात घेऊया. म्हणजे राजकारणासाठी अर्थकारण की अर्थकारणासाठी राजकारण, हा आज जो आपण प्रश्न विचारतो, बँकांच्या प्रायव्हेटायझेशनमध्ये, बँकांच्या नॅशनलायझेशनमध्ये आज जी भूमिका येते, आज असं आपण विचारू शकतो की नाही की ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्यांनी आधी सुरू झालेल्या प्रायव्हेट बँका आपण ताब्यामध्ये क्या घ्यायच्या? म्हणजे बँक चालवताना मात्र त्यांना प्रायव्हेटायझेशन हवं, पण कोलॅप्सिंग होत असताना मात्र त्यांना नॅशनलायझेशन हवं. आज हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की त्या संबंधाचं कारण ब्रिटिश इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार, म्हणजे अर्थकारण आणि राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण, आणि अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण याची असलेले जे करंट, क्रॉस करंट आणि अंडर करंट असतात, आर्थिक विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या प्रश्नातनं बरोबर या मुद्द्यावरती बोट ठेवतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. टिळकांनी विचारलेला दुसरा प्रश्न फार चांगला आहे की मुळामध्ये शेतसारा दर 3 वर्षांनी वाढतो, पण शेतसाऱ्याचा संबंध त्या वर्षाशी, आर्थिक वर्षाशी राहिला आहे, शेतीच्या महसुलाशी राहिलेला नाही. हा प्रश्न आता फक्त आपल्याकडे जे सध्या दुष्काळी जिल्हे जाहीर करण्याचं राजकारण केलं जातं त्यातला आर्थिक विचार लोकमान्य टिळक तेव्हा मांडतायत, हे लक्षात घ्या. 1 रुपयाच्या कापसावरती ब्रिटिश सरकार 20 रुपये मिळवतं, मग 19 रुपयामध्ये भारतीयांचा वाटा किती? लोकमान्य टिळकांनी विचारलेला प्रश्न आहे. तैनाती फौजा हा राजकीय गुलामगिरी बरोबरच आर्थिक धोंड होत्या आणि आहेत. त्यावेळेला त्या तैनाती फौजा होत्या. आजच्या अर्थव्यवस्थेच्या तैनाती फौजा कोणत्या आहेत हे मी तुमच्यासारख्या जाणकार श्रोत्यांना वेगळ्या पद्धतीने सांगायला हवं. हे मनापासून समजण्याचा विचार आहे. तो विषय फार वेगळा आहे. एक महत्त्वाचा मुद्दा आपण जरूर लक्षात घेऊ आणि तो माझा आजचा शेवटचा मुद्दा असेल, आणि तो मुद्दा हा आहे की त्यावेळेला ब्रिटिश सरकारला लोकमान्य टिळकांनी विचारलेला प्रश्न आहे, आणि तो प्रश्न हा आहे की मुळामध्येच आपण लक्षात घेऊया की ब्रिटिश पंतप्रधानाला दरमहा 5,000 रुपये पगार आहे. त्यावेळची गोष्ट आहे. पण या ब्रिटिश पंतप्रधानाचा भारतातला जो प्रतिनिधी आहे, ज्याला आपण व्हॉइसरॉय असं म्हणतो, त्या व्हॉइसरॉयला मात्र 20,000 रुपये पगार आहे. हे पगाराचे पैसे दिले कुठनं? आणि तो व्हॉइसरॉय ब्रिटिश पंतप्रधानापेक्षा इतकं वेगळं काम का करतो? मग आपल्याकडे सरकार कितीही स्थिर किंवा अस्थिर असलं तरी कारवरती होणारे खर्च, त्या बंगल्यांच्या रिनोव्हेशनवरती होणारे खर्च हे केवळ राज्यकर्ते परकीय होते म्हणून होत नसतो. मग यामध्येही तुमच्या माझ्यासारख्या करदात्यांचा पैसा इन्व्हॉल्व्ह झालेला असतो की नाही? आणि त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न लोकमान्य टिळकांनी विचारला होता की ताई महाराज प्रकरणामध्ये जो संपूर्ण केस आणि खटला चालवत असताना ब्रिटिश सरकारने केलेला टिळकांवरचा आरोप असा होता, किंवा एकंदरीतच ताई महाराजांच्या प्रकरणाने त्यांचे बोलवतं धनी असलेल्या ब्रिटिश सरकारने केलेला प्रश्न असा होता की टिळक हे ताई महाराज प्रकरणामध्ये विश्वस्त होते, ट्रस्टी होते, पण लोकमान्य टिळक हे विश्वस्तासारखे वागले नाहीत. याचा संदर्भ घेत लोकमान्य टिळक असं विचारतात की जर ब्रिटिश सरकार मला असं विचारत असेल की लोकमान्य टिळक हे ताई महाराज प्रकरणामध्ये विश्वस्तासारखे वागले नाहीत, तर माझा त्यांना इतकाच प्रश्न आहे की जनतेनं भरलेल्या कराच्या पैशातून ब्रिटिश सरकार जेव्हा माझ्या विरुद्ध राजद्रोहाचे खटले चालवतं तेव्हा ब्रिटिश सरकार नेमकं कोणत्या विश्वस्तासारखं वागलं? आता ताई महाराज प्रकरणाच्या ऐवजी दुसरे कोणतेही आजचे प्रश्न आपण उपस्थित करू आणि लोकमान्य टिळकांच्या ऐवजी असे प्रश्न आपण आजच्या सरकारला विचारू शकू का? हा मनापासून विचार करण्याचा भाग आहे. अशा पद्धतीनं जेव्हा आपण समारोपाकडे जातो, कारण दिल्या वेळेमध्ये भाषण संपवायचं म्हणून,
त्यावेळेला मनापासून असं वाटत राहतं की ह्या 4, 5, 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विशेषतः ज्या वेळेला आपण ज्ञानाधिष्ठित अशा सर्व्हिस सेक्टर डॉमिनेशनमध्ये जातोय. म्हणून टिळकांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्याचा ज्या पद्धतीनं अभ्यास केला, ज्या पद्धतीनं आचरण केलं, मग ते पैसा फंड असेल, जे बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स असेल, सिनेटमध्ये त्यांनी विचारलेले प्रश्न असतील, संरक्षणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका असेल, कामगार कायद्याबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका असेल, साखरेच्या आयाती, सरकारी नोकर आणि सरकारी धोरण याच्याबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका असेल, एकंदरीतच संरक्षणाच्या उत्पादनाबरोबरच संरक्षणाच्या रोजगाराचा त्यांनी मांडलेला विचार असेल, इतकी जर सर्वंकष भूमिका हा मांडत असेल तर लोकमान्य टिळक हे फार मोठ्या प्रमाणावरती केवळ राष्ट्रीय पातळीवरचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अर्थकारणी होते असं म्हटलं तर ते वावगं ठरेल असं वाटत नाही. आणि मग ही जर भूमिका आपल्याला मान्य असेल तर एक सरतेशेवटी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं आजचं विवेचन संपवतो. आजपर्यंत मिळालं नाही हे सोडू, पण निदान त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षाची साजरं करत असताना जर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची इतकी सगळी वेगवेगळ्या प्रकारची कॉन्ट्रीब्युशन लक्षात घेतली तर निदान या वर्षात तरी मरणोत्तर का होईना लोकमान्य टिळकांना भारतरत्न मिळणं ही खऱ्या अर्थी त्यांना मानवंदना ठरेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे, माझ्या कालच्या सहकारी वक्ते पार्थ बाविस्कर आणि उद्याचे सहकारी वक्ते तीर्थरूप अरविंदरावजी गोखले आणि साहजिकच या 3ही दिवसाच्या व्याख्यानमालेचे अगत्यशील आयोजक साप्ताहिक विवेक आणि विशेषतः रवींद्र गोळे सर यांचे मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्व श्रोते आणि प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानतो. आपले पूर्णपणाने अभिप्राय, प्रतिक्रिया अत्यंत परखडपणाने इथेही नोंदवा, कारण हे सेशन साहजिकच माझ्याही फेसबुक पेजवर उपलब्ध असेल, साप्ताहिक विवेकच्याही फेसबुक पेजवरती उपलब्ध असेल. तर या विषयाचा आपापल्या परीनं जरूर विचार करा, कारण शेवटी अभ्यासाची आचरणात घातलेली सांगड हा टिळकांच्या अर्थकारणाचा पाया आहे. टिळकांचे अशा दृष्टीचे आर्थिक विचार आजही बोधप्रद आणि मार्गदर्शक ठरतात याचा आपल्याला खात्री पटेल अशी मला मनापासून आशा आहे. तितकं बोलतो आणि माझं आजचं विवेचन संपवतो. मनपूर्वक धन्यवाद.